हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, ऑफिसमध्ये डबे आपल्याला द्यावे लागतात, त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या काय काय करायच्या हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो। तर आज मी इथे उन्हाळ्यात आपण जे वाळवण बनवतो त्यामध्ये कुरडई बनवली जाते। त्या कुरडईपासून खूप सुंदर अशी चमचमीत अशी आणि अगदी मोजक्या साहित्यात कुरडईची भाजी इथे मी बनवलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। इथे मी 3 साधारण कुरड्या घेतलेल्या आहेत आणि तुकडे घेतले तर चालतील, तर मी काही तुकडेही घेतलेले आहेत। हे आपल्याला बुडेल एवढं पाणी घालून 2 तास भिजत ठेवायचे आहे। तर मी इथे पाणी घातलेलं आहे, साधारण 2 ग्लास मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि झाकून आपण 2 तास हे बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर ती छान भिजेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ही भाजी बनवायची आहे। आता आपण 2 तास बाजूला ठेवूयात। इथे 2 तासानंतर त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे आणि कुरडया या प्रकारे मी मोडून घेतलेल्या आहेत। आता याच्या बरोबर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। इथे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, इथे पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। चला तर मग आपण फोडणीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी कढई तापवायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी टाकलेला आहे 1 मोठा चमचा तेल। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी। मोहरी छान तडतडतीये, त्याचबरोबर आपण जिरंही यामध्ये घालून घेणार आहोत। तर मी जिरं इथे घातलेलं आहे, जिरंही छान तडतडतंय। आता यामध्ये हिंग आणि हळद घालून घेऊयात। ही माझी सर्वात आवडीची भाजी आहे, डब्याला मी लहानपणी नक्कीच घेऊन जायचे, तुम्हाला हे जरूर आवडेल। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊयात। कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे, साधारण 3 ते 4 मिनिटं नक्कीच लागणार आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। तुम्ही तुमच्या घरात वेगवेगळ्या भाज्या नक्कीच बनवत असता, तर झटपट होणाऱ्या कोणत्या कोणत्या भाज्या बनवतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। मध्ये मध्ये आपल्याला कांदा हलवायचा आहे। थोडासा मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे, सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे। अजून काही मिनिटं आपण झाकण घालून ठेवूयात। तर मी परत एकदा झाकण घातलेलं आहे आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हलकासा मऊ झालेला आहे। कांदा पूर्णपणे शिजल्यानंतर ही भाजी अप्रतिम लागते। कांदा कच्चा ठेवायचा नाहीये, कांदा मऊ करायचा आहे। यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण तिखट घालून घेणार आहोत। तर मी इथे माझ्या आवडीनुसार 1 चमचाभर लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता कांदा परत एकदा परतून घेऊयात आणि 1 मिनिटभर आपण झाकण घालून ठेवणार आहोत। 1 मिनिट झालेला आहे, खूप सुंदर सुगंध सुटलाय। आता यामध्ये आपण कुरडई जी मोडलेली होती ती घालून घेऊयात आणि सगळीकडून आपण छान हलवून घेऊयात आणि काही मिनिटातच कुरडईची भाजी आपली इथे तयार होणार आहे। अगदी झटपट होते, नक्की ट्राय करून बघा। ट्राय केल्यानंतर कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवलेली आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। परत एकदा छान मिक्स करून घेऊयात। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। इकडे मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत आहे की बऱ्याच जण माझे व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर जरूर सबस्क्राईब करा। अतिशय अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे, मस्त वाफ आलेली आहे। आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात। काही मिनिटातच तयार होणारी ही कुरडईची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नवीन व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते। आता याच्या नंतर आपण सर्व करून घेऊयात ही गरमागरम वाफाळलेली कुरडईची भाजी। माझी तर फेवरेट आहे, तुमची आहे की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही मला सांगायला विसरू नका। आहा, खूप सुंदर दिसतीये।